नमो अरविंदाराजया गुरुवर्या, नमो अन्नपूर्णा माऊली ज्ञानगंगा, नमो सद्गुरु नमो नारसिंहा, नमस्कार माझा मातान्नपूर्णा अरविंदा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परमपूज्य सद्गुरु सेवक श्री अरुण काका, गुरुमाऊली अन्नपूर्णा माता आणि आनंदयोगी श्री सेवकराम गुरुजी यांच्या चरणी वंदन करून गेली 4 दिवस परमपूज्य सद्गुरु सेवक श्री अरुण काका यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं गुरुचरित्राचं पारायण आपण करत आहोत। मागे पण अनेकदा सांगितलं की पारायण केल्यानंतर काय होतं, तर माणूस आयुष्यामध्ये जेवढं पलायन करतो ते सगळं पलायन थांबतं। कशानं? तर पारायण केल्यानंतर। गुरुचरित्रामध्ये काय सांगितलेलं आहे? गुरूंची ख्याती सांगितलेली आहे। गुरूंचा आशीर्वाद असल्यानंतर कुठल्या गोष्टी होऊ शकतात किंवा गुरु उपदेश केल्यानंतर आपल्याला काय मिळू शकतं, या गोष्टीचा सकल वृत्तांत ज्या चरित्रामध्ये वर्तवला आहे ते म्हणजे गुरुचरित्र। गुरुचरित्रामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये एक नवीन कथा आपल्याला ऐकायला मिळते। प्रत्येक वेळा काहीतरी नवीन गोष्ट, नवीन कथा आपल्याला ऐकायला मिळते। गुरूंनी केलेला उपदेश असेल, गुरुने एखाद्यावर केलेली कृपा असेल किंवा गुरुने एखाद्याकडे पाहिलेली कृपा दृष्टी असेल। गुरु एखाद्या शिष्याकडे नुसतं कृपा दृष्टीनं जरी पाहिलं तरी त्याच्या आयुष्याचं कल्याण होतं। गुरुच्या सानिध्यात जरी माणूस राहिला तरी त्याचं कल्याण होतं। कारण गुरु काय करत असतात की सातत्यानं शिष्याच्या आयुष्यामध्ये उन्नती व्हावी, शिष्याची प्रगती व्हावी यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असतात। आतापर्यंतच्या जर आपण गुरुचरित्रातल्या काही कथा पाहिल्या तर त्याच्यामध्ये अशा काही कथा आपल्याला ऐकायला मिळतात की ज्यामध्ये गुरुनी नुसतं कृपादृष्टीनं पाहिले तरी शिष्याचा उद्धार झालेला आहे। एखादा जर शिष्य असेल आणि त्याला जर ज्ञान प्राप्ती झालेली नसेल, अशी सुद्धा एक कथा गुरुचरित्रामध्ये आलेली आहे की त्यामध्ये शिष्य त्याला ज्ञान प्राप्ती न झाल्यामुळं गंगेमध्ये आपलं शरीर समर्पित करण्यासाठी जातो आणि गुरु त्यावेळी जवळ येतात आणि बघतात की एका ज्ञान संपन्न असणाऱ्या व्यक्तीचा तो मुलगा असतो आणि त्याची आई त्याच्याबरोबर असते। ज्ञान प्राप्ती न झाल्यामुळं, आयुष्यामध्ये मूढ राहिल्यामुळे तो आपल्या जीवनाचा समारोप करण्यासाठी त्या गंगा तीरावर आलेला असतो। सद्गुरूंनी पाहिलं की हा आपल्या आयुष्याचा शेवट करतोय। तिथं प्रभू गेले आणि त्यांनी विचारलं की गंगेत जाण्याचं काय कारण? अंगाला पाषाण बांधलेले होते। आई आणि मुलगा दोघेही त्या गंगेच्या प्रवाहाजवळ उभे होते। सद्गुरूंनी उपदेश केला, डोक्यावरती कृपाहस्त ठेवला आणि तो त्रिकाल ज्ञानी झाला। गुरूंना जास्त काही करण्याची आवश्यकता नाही, फक्त कृपा दृष्टीने जरी आपल्याकडे पाहिलं तरी शिष्याचं कल्याण गुरु हे करत असतात। गुरुचरित्राचं विवेचन, गुरुचरित्र चिंतन आपण करतोय। तर या चिंतन सत्रामध्ये आपण आज एक अध्याय श्रवण करतोय आणि तो अध्याय अतिशय माझ्या आवडीचा आहे आणि मला वाटेल त्यावेळी मी सातत्यानं त्याचं वाचन करतो। असं म्हणण्यापेक्षा दैनंदिन वाचनामध्ये हा माझा अध्याय आहे। रोज नित्यविधीमध्ये या अध्यायाचा समावेश मी केलेला आहे। इतका सुंदर असणारा गुरुचरित्रातला 18वा अध्याय। त्या 18व्या अध्यायामध्ये आपण थोडेफार प्रमाणात त्याचं चिंतन करूयात। नेमकं काय त्या अध्यायात सांगितले याच्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न आपण थोडासा करूयात। काय सांगितलं 18व्या अध्यायात? चला आपण ओवीने आहे त्याची चर्चा करू। ओम
श्री गणेशाय नमः। ओम श्री सद्गुरवे नमः। ओम श्री दत्तात्रेयाय नमः। सुरेख क्षेत्र गुरु पाहे, कृष्णा पंचगंगा वाहे, तेथे द्वादशाब्द राहे, अजून आहे तेथे गुप्त। पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते। हरीचे दास कुठं जन्म घेतात? कुठं पण जन्म घेत नाही, तर ते पवित्र कुळ असलं पाहिजे। तुम्ही बघा, परमपूज्य सद्गुरु सेवक श्री अरुण काका यांचा जन्म झाला, कुळ पवित्र, जानकी जनार्दन प्रपंचात। जानकी आणि जनार्दन यांच्या पोटी परमपूज्य सद्गुरु सेवक श्री अरुण काका यांचा जन्म झाला, पवित्र कुळ। गेली कित्येक पिढ्या दत्त उपासना त्या कुळामध्ये चालू आहे। त्यावेळी परमपूज्य सद्गुरु सेवक श्री अरुण काकांचा जन्म त्या कुळामध्ये झाला। आनंदयोगी श्री सेवकराम गुरुजी असतील, पवित्र ते कुळ, परमपूज्य सद्गुरु सेवक श्री अरुण काका यांच्या पोटी जन्म झाला। ज्यावेळी संत अवतार घेत असतात त्यावेळी तो देश कसा असतो? पावन तो देश, देश तो पावन असतो आणि त्या पावन देशामध्ये संत हे जन्माला येत असतात। ज्या ठिकाणी सद्गुरूंचं वास्तव्य होतं त्या ठिकाणी वाहे गंगा दक्षिणी, गंगा पंचगंगा नदी आणि कृष्णा नदी यांचा संगम ज्या ठिकाणी होता ते म्हणजे गाणगापूर, ज्या ठिकाणी 12 वर्ष सद्गुरूंनी वास्तव्य केलं आणि आता सुद्धा गुप्त रूपामध्ये ज्या ठिकाणी राहतात ते म्हणजे गाणगापूर। 18व्या अध्यायामध्ये गाणगापुराचं सुंदर वर्णन गुरुचरित्रामध्ये आलेलं आहे की गाणगापूर कसं आहे, गाणगापूरचे लोक कसे आहेत, गाणगापूरचं भौगोलिक क्षेत्र कशा पद्धतीचं आहे किंवा ते तीर्थक्षेत्र कशा पद्धतीनं आहे, त्या ठिकाणी रिद्धी सिद्धी कशा पद्धतीने राहतात, सद्गुरूंची सेवा कशा पद्धतीने करतात, याचं सुंदर चिंतन गुरुचरित्रामध्ये आलेलं आहे। असं असणारं ते गाणगाभुवन गाणगापूर, त्या ठिकाणी सद्गुरू वास्तव्य करत होते आणि शिष्यावर कृपा करत असताना गुरूंना न लगे काळ वेळ तया लागे, त्यांना काळ वेळाचं बंधन नाही। ज्या वेळेला त्यांना वाटेल की माझ्या शिष्याचा उद्धार झाला पाहिजे अशा वेळेला सद्गुरू काय करतात? त्याच्यावरती कृपा केल्याशिवाय राहत नाहीत म्हणले। तर असंच गाणगापुरामध्ये सद्गुरू वास्तव्याला असताना दैनंदिन सद्गुरू भिक्षा करायचे, प्रत्येक घरी जाऊन सद्गुरू भिक्षा मागत असत। त्यावेळी त्या ठिकाणी राहणारे जे ब्राह्मण होते, कारण सद्गुरू हे कुणाच्या घरी जातात तर ज्याचा भाव सात्विक आहे। परमपूज्य सद्गुरू सेवक श्री अरुण काका म्हणाले, जो अनन्य मजशी शरण त्याचे असे घरी जाण, माझे निवास स्थान सदा तेथे। जो मला अनन्य भावाने शरण आलाय त्याच्या घरामध्ये माझं वास्तव्य आहे असं अरुण काका म्हणाले होते। कुणाच्या घरी? तर जो अनन्य मजशी शरण, जो अनन्य भावाने शरण आला। तर सद्गुरू काय करायचे की जे अनन्य भावाने शरण आलेले भक्त आहेत त्यांच्या घरी जाऊन सद्गुरू काय करायचे तर भिक्षा मागायचे म्हणले। त्या ठिकाणी राहणारा विप्रवर्ग जो होता ते म्हणायचे, आमच्या घरी पंचपक्वान्न जेवण्याकरता असतात तरी सुद्धा आमच्या घरी सद्गुरू भिक्षेला येत नाहीत, पण ज्यांच्याकडे देण्यासाठी काहीही नाही अशांच्या घरी सद्गुरू जातात। का? जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव दाविसे दया धना। ज्याच्या मनामध्ये जशा पद्धतीचा भाव आहे तशा पद्धतीने सद्गुरू काय करतात? त्याला दृष्टांत देत असतात, त्याच्या आयुष्यामध्ये प्रचिती देत असतात म्हणले। तर काय झालं, गाणगापुरामध्ये एक ब्राह्मण राहत होता म्हणले। त्या ब्राह्मणाची कथा 18व्या अध्यायामध्ये सांगितलेली। पहिल्या ओवीमध्ये आपण गाणगापुराचं वर्णन ऐकलं, दुसऱ्या ओवीमध्ये गुरुचरित्र सप्तशतीमध्ये काय सांगितलं बघा। तेथे दुःखे विप्रा घरी, गुरु शाक भिक्षा करी, घेवडा वेल तोडी करी, ब्राह्मण करी दुःख तेव्हा। सद्गुरू एका ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेलेले आणि भिक्षा मागायला गेल्याच्या नंतर भिक्षा सद्गुरूंनी आवाज दिला, काय? भिक्षा द्या।
भिक्षाम देही असा आवाज सद्गुरूंनी दिला बरोबर ब्राह्मणांना आतून पाहिलं की सद्गुरू माझ्या घरी भिक्षा मागण्याकरता आलेत. सद्गुरूंना बसण्याकरता आसन दिले. सद्गुरू बसले आणि बसल्याच्या नंतर त्यांना भिक्षा काय वाढली. कारण ब्राह्मण हा काय होता तर गरीब ब्राह्मण होता. भिक्षा देण्यासाठी दुसरं तिसरं त्याच्या घरामध्ये काही उपलब्ध नव्हतं, पण दारामध्ये एक घेवड्याचं झाड त्याच्या होतं. आता आपण गुरुचरित्राचं अनुष्ठान ज्या ज्या वेळी करतो त्यावेळी प्रामुख्याने घेवड्याची भाजी खातो. का खातो तर सद्गुरूंना भिक्षा देण्यासाठी घेवडा त्या ब्राह्मणानं अर्पण केला. घेवडा जवळ आणलेला आहे आणि घेवडा सद्गुरूंना अर्पण केला आणि सद्गुरूंना सांगितलं सद्गुरू माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी फक्त या घेवड्याची भाजी, अन्य दुसरं माझ्याकडे काही नाहीये. त्या ब्राह्मणाचा उदरनिर्वाह त्या घेवड्याच्या झाडावरती चालायचा. ज्यावेळी काहीही त्याला भिक्षा मिळायची नाही त्यावेळी तो ब्राह्मण काय करायचा, त्याच्या घेवड्याच्या शेंगा तो काय करायचा, शिजवायचा आणि खायचा. अशी नित्यविधी त्या ब्राह्मणाची आयुष्यामध्ये सुरू होती. आणि असं होत असताना सद्गुरू भिक्षेला आलेत. सद्गुरूंनी भिक्षा ग्रहण केली आणि मग तुम्हाला सांगितलं ना की त्यांच्या कृपा कटाक्षामध्ये आल्याबरोबर सद्गुरू त्याचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. काय होता, विप्र दरिद्री होता, त्याच्याकडे देण्यासाठी काही नव्हतं, श्रीमंती नव्हती, पैसा नव्हता, याचक वृत्ती उदर भरी असा तो ब्राह्मण होता. म्हणजे मग त्या ब्राह्मणाचा उद्धार सद्गुरूंनी करायचा ठरवला. कारण सहज बोलणे हित उपदेश, गुरूंचं सद्गुरूंचं सहज बोलणं देखील काय असतो, उपदेश असतो म्हणले. मी बऱ्याच वेळा एक दृष्टांत आपल्या सर्वांना सांगितलेला आहे आणि तुम्हाला अजून सांगावासा वाटतो. मजेशीर दृष्टांत आहे, ऐकण्यासाठी सुद्धा चांगला आहे आणि आपल्याला बोध घेण्यासाठी सुद्धा चांगला आहे. एक राजा नदीच्या तीरावरून जात होता आणि त्या ठिकाणी एक तपस्वी बसलेले होते आणि त्याच नदीच्या तीरावरती एक बगळा होता, बगळा. आणि तो बगळा काय करायचा, आपल्या चोचीत पाणी घ्यायचा, खडकावरती टाकायचा आणि त्या खडकावरती त्याची चोच घासायचा. गुरु महाराजांनी पाहिलं की हा गुरुचरित्रातला दृष्टांत नाही, नाही तर परत तुम्ही गुरुचरित्राकडे मागे जाल. एका राजाच्या आयुष्यातला दृष्टांत आहे. तो बघा काय करायचा, पाणी घ्यायचा, खडकावर टाकायचा आणि आपली चोच घासायचा. गुरु महाराजांनी एका पाहिलं, तिथून राजा जात होता आणि त्या बगळ्याला बघून गुरु महाराज म्हणाले, घसघस घशी ऊपर डाला पाणी, तेरे मन की बात मैंने पहचानी. कोण म्हणले, गुरु महाराज म्हणाले. हे कुणाच्या बाबतीत म्हणाले होते, बगळ्याच्या. कारण बकासारखे ध्यान, बघ काय करतो, एका पायावर उभा राहतो पण तपश्चर्या करण्यासाठी नाही. कशासाठी तर मासा खाण्यासाठी. असे बरेच तपश्चर्याला उभे राहतात. तर तो जो मासा खाण्यासाठी उभा जो बदक आहे, बगळा आहे, त्याच्यासाठी ते गुरु महाराज म्हणतात की घसघस घशी उपर डाला पाणी, तेरे मन की बात मैंने पहचानी. तू काय साधू बिधू नाही, तुझं जे दूषित अंतकरण आहे ते मी ओळखलेलं आहे. म्हणून सहज बोलणे हित उपदेश. बोलता बोलता महाराज बोलून गेले. राजा तिथून जात होता, राजाच्या कानावरती शब्द पडले, घसघस घशी उपर डाला पाणी, तेरे मन की बात मैंने पहचानी. राजानं ओळखलं की सहज बोलणे हित उपदेश. गुरु महाराजांकडे मंत्र घ्यायला जायची गरज नाही. म्हणलं आजपासून माझा गुरुमंत्र हाच. कोणता, घसघस घशी उपर डाला पाणी, तेरे मन की बात मैंने पहचानी. आणि राजानं गुरुमंत्राचं उच्चारण सुरू केलं. उठता बसता झोपता एकच मंत्र राजा म्हणू लागला. पण इकडं काय झालं, प्रधानानं राजाला मारण्याचा कट बनवला आणि स्वतः राज्य गादीवर बसवण्यासाठी प्रधानानं काय केली, प्लॅनिंग केली. मग प्लॅनिंग करत असताना प्रत्यक्ष राजाला मारणं सोपं आहे का, नाही म्हणले. मग राजाला तर मारायचंय पण समोरासमोर मारता येत नाही. मग म्हणले एक स्थान आहे, कोणतं, पहिले राजे रजवाडे एकदम असे फ्रेश क्लीन करायचे. काय आता पण करतात, काय दाढी करायचे. मग म्हणले आता आपल्याला या कटामध्ये एक माणूस घ्यावा लागतो, त्याचं नाव न्हावी. न्हाव्याला आपल्यात समाविष्ट करावं लागतंय. मग न्हाव्याला विश्वासात घेतला आणि न्हाव्याला सांगितलं की तुला राजे साहेबाचा
करायचं आहे. त्याला सांगितलं पण तो काय तयार होईना. म्हणला गुरु महाराज आता राजे माझे सर्वस्वी आहेत, मी राजाचा गळा कापू शकत नाही. प्रधानानं सांगितलं तू राजाचा गळा कापला तर बरे, नाहीतर तुझा गळा मीच कापतो. नावी बेदरला आणि नावी तयार झाला. काही हरकत नाही म्हणला की आता मी पण काय करतो, तुम्ही म्हणतात तसं करायला तयार होतो. आणि मग तो नावी तयार झाला. आणि मग तयार झाल्याच्या नंतर पुन्हा काय झालं, सकाळची वेळ झाली आणि राजेसाहेबाची दाढी करण्याची वेळ झाली. नावी समोरून चालून येऊ लागला. यांची सगळी प्लॅनिंग ठरलेली होती की आता राजाला काय करायचं, दाढी करता करता राजाच्या गळ्यावरून काय फिरवायचा, वस्तारा फिरवायचा. हे सगळं ठरलेलं होतं. आणि न्हावी सकाळी उठल्याबरोबर राजेसाहेबाकडे आला. राजेसाहेब उठलेले होते आणि राजेसाहेबाला आदल्या दिवशी गुरु महाराजांनी मंत्र सांगितलेला होता, काय घसघस घशी ऊपर डाला पाणी, तेरे मन की बात मैंने पहचानी. समोरून न्हावी येऊ लागला आणि राजेसाहेब उठलेलेच होते. आणि राजेसाहेब ताडताड पुढे आले, सिंहासनावर बसले. आणि बसल्यानंतर समोरून न्हावी आला. आणि न्हावी आल्याबरोबर गुरु महाराजांनी दिलेला गुरुमंत्र राजेसाहेबांनी उच्चारायला सुरुवात केली. काय होता गुरुमंत्र? राजेसाहेब तो आल्याबरोबर म्हणाले, घसघस घशी. हा जो न्हावी होता त्याच्या हातामध्ये वस्तारा होता आणि तो वस्तारा काय करत होता, घासत घासत येऊ लागलेला होता. राजेसाहेब पाहिल्याबरोबर म्हणाले, घसघस घशी. त्यानं थोडंसं पाणीवर टाकलं की राजेसाहेब लगेच म्हणाले, उपडाला पाणी. आणि त्याच्यानंतर जे राजेसाहेब बोलले की नाव्याचं ध्यान उडालं. राजेसाहेब म्हणाले, घसघस घशी उपडाला पाणी, तेरे मन की बात मैंने पहचानी. असं म्हणल्याबरोबर हातातला वस्त्रा गळून पडला. लट 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 शरीर कळायला लागलं. सगळ्या अंगातून घाम येऊ लागला. राजेसाहेब नाही, राजेसाहेब नाही, राजेसाहेब नाही असं म्हणू लागला. कोण? न्हावी. आणि राजेसाहेबाचे पाय धरले. राजेसाहेब मी असं करणार नव्हतो, पण माझ्यावर दबाव आणण्यात आला. माझा गळा कापण्याची धमकी मला दिली. अरे राजेसाहेब म्हणले, काय झालं ते तर सांग. याला वाटलं, राजेसाहेब म्हणाले नाही का, तेरे मन की बात मैंने पहचानी. त्याला वाटलं राजेसाहेबांनी ओळखलं की मी आता राजाचा आत्मघात करणार आहे. म्हणून तो पाय धरू लागला. राजेसाहेब माफ करा, राजेसाहेब माफ करा, चूक झाली, चूक झाली, पण माझा याच्यामध्ये कसलाही हात नाही. तुमच्या प्रधानाच्या सांगण्यावरून मी हे सगळं करणार होतो. राजेसाहेब म्हणले, अरे काय करणार होता ते तर सांग. तुमच्या प्रधानजींनी प्लॅनिंग केलं होतं की तुमचा गळा कापायचा आणि तुमच्या राजगादीवरती त्यांना बसायचं होतं. बघा गुरु महाराज काही म्हणले होते का राजाला? काहीच नव्हते म्हणले. सहज म्हणाले, काय घसघस घशी ऊपर डाला पाणी, तेरे मन की बात मैंने पहचानी. याचा परिणाम काय झाला? एक तर राजाचा जीव वाचला. राजाचा जीव वाचला तर वाचला, राजगादी वाचली. कशामुळं? सहज बोलणे हितोपदेश. राजाला गुरु महाराज म्हणाले होते का असं असं म्हण, असं असं म्हण? अजिबात नाही. सहज गुरु महाराज बोलले होते. म्हणजे गुरुमुखातून येणारा प्रत्येक शब्द हा काय आहे? हितोपदेश आहे. आपली कथा चालू होती काय? गुरु महाराज गेलेले आहेत कुणाच्या घरी? विप्राच्या घरी, ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागण्यासाठी. भिक्षा सद्गुरूंनी स्वीकारली आणि स्वीकारल्याच्या नंतर गुरु महाराज म्हणाले, सद्गुरू म्हणाले कल्याण मस्तू. सद्गुरूंनी आशीर्वाद दिला आणि आशीर्वाद दिल्याबरोबर दारात आले आणि दारामध्ये एक घेवड्याचं झाड होतं ज्याची भिक्षा सद्गुरूंनी स्वीकारली होती. ते झाड, त्या झाडाकडे सद्गुरूंनी पाहिलं, झाडाचं मूळ धरलं आणि ते उपटून टाकलं. गुरु निघून गेले. निघून गेल्याच्या नंतर इकडे घरामध्ये हाकार सुरू झाला. ब्राह्मण स्त्री दुःख करू लागली आणि दुःख करत असताना म्हणू लागली की काय सद्गुरू, आम्ही तुमचं काही वाकडं केलं होतं का? नाही ना. आमची उदरनिर्वाह ज्या झाडावर चालायचा, ज्यावेळी आमच्याकडे काहीच नव्हतं, ते शिजून खाण्याचा पर्याय आमच्याकडे होता, ते सुद्धा तुम्ही मोडून टाकलं, तोडून टाकलं. असं म्हणल्याच्या नंतर विप्र स्त्री दुःख करू लागली. आणि मग दुःख करत असताना जो तिचा पती होता ना, तो पती काय होता? पती म्हणू लागला, अरे दुःख करू नको,
श्रीगुरूंनी आपलं जे झाड तोडलं याच्या मागे नक्कीच काहीतरी असणार, म्हणून तो ब्राह्मण म्हणाला सद्गुरूंनी फक्त मूळ काढून टाकलंय ना, आपण ते झाड मुळापासूनच काढून टाकू. असं म्हणल्याच्या नंतर स्त्री दुःख करत होती. स्त्रीला शांत त्या ब्राह्मणाने केलं, कारण ज्याच्या आयुष्यामध्ये शांत स्त्री, ज्या गुरुचरित्रामध्येच एक ओवी आलेली, काय, शांत पत्नी नाही ज्याचे घरी त्यासी अरण्य नाही दुरी. ज्याच्या आयुष्यामध्ये शांत पत्नी नाही त्याला घरात सुद्धा अरण्य म्हणले, लांब जायची गरज नाही. मी नाही सांगत, कोण म्हणते गुरुचरित्रामध्ये ओवी आली, त्यामुळे पत्नी शांत असली पाहिजे. पण तुम्ही म्हणाल ते का आमच्या हातात आहे का? नाही ना हातात, पण शांत स्त्री आयुष्यामध्ये असली पाहिजे म्हणले. मग त्याच्यानंतर त्या ब्राह्मणानं ठरवलं की श्रीगुरूंनी झाड काढून टाकले, ते मुळासकट काढून टाकायचं. म्हणून ज्या ठिकाणी ते झाड होतं त्या ठिकाणी खाण्यासाठी सुरुवात केली. आणि बघतो तो काय लागला, कुंभ निधानेसी. कशाचा कुंभ लागला? सुवर्ण कुंभ, म्हणजे सोन्याचा कुंभ त्या झाडाखाली सापडला. आणि मग म्हणू लागला, काय, श्रीगुरु काय करतात तर उपकार करत असतात. आणि मग पत्नी सुद्धा काय झाली? प्रसन्न झाली म्हणले. म्हणून आयुष्यामध्ये घडणारी प्रत्येक घटना आपण काय केलं पाहिजे? सकारात्मक पद्धतीने घेतलं पाहिजे. आपल्या आयुष्यात चढ उतार येत असतात. एखादी दुःखित घटना घडली की आपण काय म्हणतो, एवढं आम्ही गुरु महाराजांचं करतो तरी आमच्या आयुष्यात असं का घडलं? तर गुरुच्या कार्यावरती विश्वास असला पाहिजे, गुरुच्या वाक्यावरती विश्वास असला पाहिजे. आपण झाड गेलं याचं दुःख करायचं नाही, तर झाडाखाली आपल्याला काहीतरी मिळणार आहे याच्यामध्ये आनंद आपण व्यक्त केला पाहिजे. कुंभ लागल्याबरोबर सद्गुरूंची पूजा केली आणि अखंड लक्ष्मी त्याला प्राप्त झाली. म्हणून सद्गुरूंच्या कार्यावरती, सद्गुरूंच्या वरती आपला जेवढा दृढ विश्वास असेल तेवढं आपल्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून गुरुंनी ज्या पद्धतीने आनंदयोगी श्री सेवकराम गुरुजी आपल्याला सांगतात की गुरुंनी सांगितलेलं आचरण आणि त्यांचे चरण कधी सोडायचे नाही. हे एक वाक्य आपल्या आयुष्यामध्ये घेऊन आपण अखंड भ्रमंती केली पाहिजे. नक्कीच आपल्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण सुखदुःखाचे प्रसंग येती, प्रभुरामाची असे कृती ती, परी त्वत कल्याणा वाचून आणती अन्न हेतू नाही. शेवटी काय होणार आहे? तर तुझं कल्याणच होणार आहे. हे गुरूंचे वाक्य आहेत, म्हणून आपण त्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. आज 18व्या अध्यायामधलं सुंदर चिंतन आपण याच ठिकाणी थांबूयात. आणि ज्या ज्या वेळेला आपल्याला वेळ मिळेल, कारण गुरुचरित्र कामधेनु ऐकतान धाये माझे म्हणू, कांक्षा होत असे अंत करणू कथामृत ऐकावया. ही कशातली होई? तर गुरुचरित्रातली. गुरुचरित्र कामधेनु ऐकतान धाये माझे म्हणू. किती जरी ऐकलं तरी मन तुष्ट होत नाही, अजून ऐकावं, अजून ऐकावं. कांक्षा होत असे अंत करणी कथामृत ऐकावया. मनामध्ये इच्छा निर्माण होते की हे कथामृत आम्हाला कधी ऐकायला मिळेल. अशी सुंदर झालेली गुरुचरित्राची सेवा याच ठिकाणी परमपूज्य सद्गुरू शेख श्री अरुण काका, गुरुमाऊली अन्नपूर्णा माता आणि आनंदयोगी श्री सेवकराम गुरुजी यांच्या चरणी समर्पित करतो. आणि ज्या वेळेला अजून अनुकूलता निर्माण होईल किंवा ज्या वेळेला गुरु आदेश देतील त्यावेळेला नक्कीच आपण गुरुचरित्र कथामृत ऐकण्याचा प्रयत्न करूया. ज्या पद्धतीनं माझ्या मूढमतीला सांगता येईल त्या पद्धतीनं मी या गुरुचरित्रावरती विवेचन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे बरोबर असेल ते आपण नक्की स्वीकारावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि झालेली सेवा समर्पित करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.